पिळदार मिशा आणि मजबूत ध्येयष्टी नाशिकमध्ये गेल्यानंतर असा वचक बसवला की दहशत माजवणारे गुंडही दूर पळू लागले। कुणाला मदत करण्यासाठी नेत्यांचे फोन आले तर त्या नेत्यांना जागा दाखवण्याचं काम केलं। ही स्टोरी आहे वाल्मिक कराड यांची सध्या चौकशी करत असलेल्या IPS सचिन पाटील यांची। अत्यंत शिस्तप्रिय पोलीस अधिकारी ओळख असलेल्या सचिन पाटलांवर बीड मधल्या प्रकरणातले धागेदोरे तपासण्याची जबाबदारी तर आहेच, मात्र वाल्मिक कराड यांच्यासारख्या व्यक्तीची चौकशी करण्यासाठी ज्या अधिकाऱ्याची पोलिसांना गरज होती ते सचिन पाटीलच का आहेत, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला ते लक्षात येईल। सचिन पाटील हे काही वादांमुळे चर्चेत राहिलेले आहेत आणि विषय थेट त्यांच्या निलंबनापर्यंत गेलाय। मात्र सचिन पाटीलच ते एकमेव अधिकारी आहेत ज्यांची बदली झाल्यानंतर शेतकरी रस्त्यावर उतरले होते आणि त्या बदलीला विरोध केला। ज्याच्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरले, ज्याने दहशत माजवणाऱ्यांचा कर्दन काळ म्हणून ओळख मिळवली, ज्याने मुंबईतल्या बॉलिवूड सेलिब्रिटींनाही कसा घाम फोडला, त्या सचिन पाटलांची इंटरेस्टिंग माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे। या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण, हे चॅनल तुम्ही सबस्क्राइब केलेले नसेल तर सबस्क्राइब बटनवरती क्लिक जरूर करा। सचिन पाटील 2006च्या बॅचचे IPS अधिकारी, नांदेड, धाराशिव अशा मराठवाड्यातल्या महत्त्वाच्या जिल्ह्यातही काम केलं। मुंबईतल्या कामाचे अनुभव घेतला, राज्यपालांच्या ताफ्यातही काम केलं। तगड्या अनुभवानंतर सचिन पाटलांवर नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षकाची जबाबदारी देण्यात आली। कोविडचा हा काळ होता। नाशिक जिल्ह्यातलं पोलिसिंग म्हणजे प्रचंड जिकिरीचं काम, कारण ठाणे, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, संभाजीनगर या 5 जिल्ह्यासह गुजरात आणि मध्य प्रदेश या 2 राज्यांची सीमा अशी विस्तीर्ण अधीक्षक कार्यालयाची हद्द आहे। मुंबई ठाणे परिसरातली पुढारलेली गुन्हेगारी, गुजरात मध्य प्रदेशातील आंतरराज्य गुन्हेगारी टोळ्यांचा उपद्रव, आदिवासी भागातील मोडस ऑपरेंडी सोबत सधन तालुक्यातील पांढरपेशी गुन्हेगारी सगळ्यांना वटणीवर आणण्याचं काम पाटलांवर होतं। याशिवाय इगतपुरीतल्या रेव पार्ट्यांचे तर सचिन पाटलांमुळे धाबेदार आणले। ज्या सेलिब्रिटी आणि IPS IAS अधिकाऱ्यांची मुलं इगतपुरीतल्या रिसॉर्टवर येऊन रेव पार्ट्या करायचे, त्या सेलिब्रिटींना ही मुलं बाहेर पाठवताना अक्षरशः घाम फुटायला लागला, कारण छापे टाकून अनेक पार्ट्या त्यांनी उधळून लावल्या आणि सेलिब्रिटींच्या मुलांवर कारवाई केल्या। मग ही कारवाई रोखण्यासाठी कोणाचाही फोन आला तरी त्यांना पाटलांनी कधी जुमानलं नाही। नाशिक जिल्ह्यातून जेव्हा सचिन पाटील यांची बदली झाली तेव्हा त्यांची बदली रोखण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरले। त्यामागचं कारणही तसंच होतं। नाशिकमध्ये द्राक्षाचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होतात, मात्र अनेकदा व्यापारी शेतकऱ्यांचे पैसे अडकवून ठेवतात। हे शेतकरी नंतर हवालदिल होतात आणि त्यांना कुणीही वाली उरत नाही। मात्र सचिन पाटील यांनी या व्यापाऱ्यांना खाक्या दाखवून वटणीवर आणलं आणि जवळपास 20 कोटींपेक्षा जास्त पैसे शेतकऱ्यांना मिळाले। परिणामी सचिन पाटील हे शेतकऱ्यांसाठी देवदूत ठरले। सचिन पाटील त्यांच्या कामाच्या धडक्यासाठी जसे प्रसिद्ध आहेत तसेच ते काही वादांमुळे चर्चेत असतात। सचिन पाटलांनी त्यांना नडणाऱ्या टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना 18 दिवस जेलमध्ये टाकलं होतं अशी एक स्टोरी सांगितली जाते। हे किती खरं किती खोटं माहीत नाही, पण याच घटनेमुळे सचिन पाटलांच्या निलंबनापर्यंत हा विषय गेला होता। तो विषय असा सांगितला जातो की 18 ऑगस्ट 2022 रोजी तत्कालीन अधीक्षक सचिन पाटील यांचं वाहन पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावर अडवण्यात आलं। SP येतात हे पाहूनही लेन मोकळी का सोडली नाही यावरून तिथे वाद झाला। या वादात नाक्यावरील महिला कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घातल्याचा आरोप सचिन पाटलांवर झाला। यावेळी अधीक्षकांच्या ताफ्याशी हुज्जत घातल्याप्रकरणी टोल नाक्यावरील सुरक्षा रक्षकांसहित कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांनीच मारहाण केल्याचा दावा टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी तेव्हाही केला होता। हा मुद्दा पोलीस महासंचालकांच्या दालनापर्यंत पोहोचला। त्याच महिन्यात महासंचालकांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले। त्यांनी केलेल्या चौकशीनुसार टोल नाक्यावरील संबंधितांचे जबाब नोंदवण्यात आले। यानंतर 25 पानांचा सविस्तर अहवाल पोलीस महासंचालकांकडे देण्यात आला आणि सचिन पाटील यांच्या निलंबनाची शिफारस सरकारला करण्यात आली। मात्र सचिन पाटील यांनी मॅटमध्ये धाव घेतल्यानंतर प्रकरण तिथेच थांबलं। या टोल नाका कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना 18 दिवस तुरुंगात डांबल्याचा आरोप सचिन पाटील यांच्यावर होता। शिवाय CCTV फुटेजही गायब केल्याचं बोललं जात होतं। मात्र सचिन पाटील यांनी स्वतः कधीही या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं नाही। सचिन पाटील चर्चेत आणणारं दुसरं प्रकरण हे सुद्धा नाशिक मधलंच होतं, कारण तिथे खुद्द पोलीस अधीक्षकांवरच अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला। एका आदिवासी व्यक्तीच्या तक्रारीवरून ही कारवाई झाली होती। तक्रारदार व्यक्तीचं इगतपुरी तालुक्यातल्या वाडीवरे गावात एक रेशनचं दुकान होतं। पोलिसांनी कारवाई करून हे दुकान सील केलं। सील केल्यानंतर या दुकान मालकाला आणि त्याच्या मुलाला चौकशीसाठी बोलावलं गेलं। मात्र चौकशीला बोलावल्यानंतर अपमानित करून जातीवाचक शिवीगाळही करण्यात आल्याचा आरोप संबंधित व्यक्तीने केला।
एका जमिनीचा ताबा मिळवून देण्यासाठी सचिन पाटलांनी मनसे नेत्याला मदत केल्याचा आरोप होता आणि त्यातून हे प्रकरण थेट अॅट्रॉसिटी पर्यंत पोहोचला। वादात मध्यस्थी करणाऱ्या या रेशन दुकानदाराने कोर्टात धाव घेतली आणि दुकानदारावर कारवाई करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले। दरम्यान नंतर या गुन्ह्याला सचिन पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हानही दिलं। नाशिकमधील कधी चांगल्या तर कधी नकारात्मक गोष्टीमुळे गाजलेल्या कारकिर्दीनंतर सचिन पाटील यांची बदली संभाजीनगर सीआयडीला झाली। बीडमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरण झाल्यानंतर याचा तपास आला तो सीआयडीकडे। या प्रकरणातले 3 आरोपी अजूनही फरार आहेत, मात्र वाल्मिक कराडे शरण आल्यामुळे त्यांची चौकशी सुरू आहे आणि गुन्ह्याचा तपास करण्याची जबाबदारी आहे ती सचिन पाटील यांच्याकडे। कोणत्याही नेत्याला न जुमानणारा आणि कडक अधिकारी अशी त्यांची ओळख आहे आणि त्यामुळे सचिन पाटलांविषयी ऐकून असणारे आरोपी त्यांचं नाव ऐकूनच घाबरतात। त्यामुळे हा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा।